नागपुर के कलमना पुलिस थाना हद से एक धोखाधड़ी का मामला उजागर हुआ है। प्राप्त जानकारी के अनुसार कंपनी में निवेश के नाम पर करोड़ों रुपए का चूना लगाने वाले मुंबई के रॉयल ड्राई फ्रूट कंपनी के मालिक समीर लालानी के खिलाफ कलमना पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराया गया। पुलिस से मिली जानकारी के अनुसार रॉयल ड्राई फ्रूट कंपनी के मालिक ने कंपनी के सभी दस्तावेज पेश कर इंडस्ट्रीज के मालिक को निवेश करने के लिए मजबूर किया है। इसमें ओम इंडस्ट्रीज के मालिक 9 करोड़ 33 लाख रुपए का माल निवेश किया। जब उन्हें धोखाधड़ी होने का पता चला तो उन्हें आरोपी को पैसे वापस मांगे, जिसके बाद आरोपी ने पैसे देने से इनकार कर दिया। इस बीच ओम इंडस्ट्रीज के प्रबंधक सचिन धवले की शिकायत पर कलमना पुलिस स्टेशन में आरोपी के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज कर आगे की जाँच कलमना पुलिस कर रही है। ओम इंडस्ट्रीजच्या मालकांतर्फे तेथील मॅनेजर सचिन ढवळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता। त्या तक्रार अर्जाच्या चौकशी दरम्यान असे आढळून आले की रॉयल ड्रायफ्रूट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे पुण्याला मुंबईला, त्या कंपनीचे मालक समीर लालानी हे इथे नागपूरला आले आणि त्यांनी यातील आपल्या ओम इंडस्ट्रीजच्या मॅनेजरसोबत एक डील केली की तुम्ही आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करा। त्यावरून मग यांनी सर्व डॉक्युमेंट्स चेक करून त्यांच्यासोबत एक टर्म शीट तयार करून त्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली। परंतु काही महिन्यानंतर यांना असं दिसून आले की जे डॉक्युमेंट्स त्या कंपनीबाबतचे यांच्याकडे सादर केले होते आणि ज्या डॉक्युमेंट्सवरून यांनी इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीत केली होती ते डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुट्या आढळून आल्या आणि त्यात असे दिसून आले की यांनी याचा सेल्स ॲन्युअल रिपोर्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि वेगवेगळी करारपत्रे, बॅलन्स शीट ह्या आकडेवारीत यांना फरक दिसून आला आणि कंपनीचं जेवढं टर्नओव्हर आहे तेवढं टर्नओव्हर कंपनीचं नाही असं दिसून आलं आणि त्यामुळे मग यांनी गुंतवलेले पैसे परत मागायला सुरुवात केली। तर आरोपीने ती देण्यास नकार दिला आणि अशा प्रकारे यांची फसवणूक केली कंपनीची आणि त्याच्यावरून त्याची नोटशीट तयार करून आम्ही माननीय वरिष्ठांच्या परवानगीने यात गुन्हा नोंद केला। ती अमाऊंट यांनी जवळपास 9 करोड 33 लाख रुपये गुंतवले। तुम्ही आता सगळ्याची प्रोसिजर काय केली आहे? आम्ही ऑफेन्स रजिस्टर केलेलं आहे। आता वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की ऑफेन्स होतं, त्यानुसार आम्ही ऑफेन्स रजिस्टर केला। आता वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून जी तपासाच्या दृष्टीनं माहिती आवश्यक आहे ती माहिती कलेक्ट करणं सुरू आहे।